पर्युषण काळात मांसबंदीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी अमराठी वादाला आता मांसाहारी विरुद्ध शाकाहारी असं नवं वळण लागलंय। मुंबई मराठी माणसाची नाही कुणाच्या बापाची, मुंबई मराठी माणसाची नाही कुणाच्या बापाची। दादरमध्ये मनसेचं हे आंदोलन सुरू होतं ते मांस विक्रीची दुकानं उघडण्यासाठी। जैन धर्मियांसाठी पवित्र असलेल्या पर्युषण पर्व काळात मुंबईतले कत्तलखाने बंद ठेवले जातात। मात्र मुंबई महापालिकेनं यावेळी मांस विक्रीची दुकानं तसंच मासे विक्रीलाही बंदी केल्यानं मनसेच्या राज ठाकरेंनी दंड थोपटले। श्रावणात मांस विक्री सुरू असते, मग जैन धर्मियांची दादागिरी कशासाठी असा सवाल मनसेनं केलाय। कोणीतरी तुम्हाला येऊन एक पत्र देतं, राजपुरोहित सारखा फडतूस माणूस, आणि त्याच्यावर तुम्ही लगेच आम्हाला आमचं काढं बंद करणार। लोकशाहीमध्ये बॅन आणि कंपल्शन या शब्दांना काही अर्थ नाही आहे। हे शब्द त्वरित मागे घेतले गेले पाहिजेत। तुम्ही लोकांना ऐच्छिक ठेवा ना, प्रत्येक गोष्टीत कसली तुमची दादागिरी चालू आहे। आम्ही हे दुकानं चालू ठेवणार आहोत आणि लोकांना याची ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात। मुंबई महापालिका आणि राज्य सरकारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनंही मांसबंदीला कडाडून विरोध केलाय। आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगू इच्छितो, जो प्रेमाने 2 दिवस तुम्हाला दिलेले आहेत ते घ्या। आम्ही पण तुमच्या धर्माचा आदर करतो, तशाच पद्धतीने आमच्या धर्माचा सुद्धा तुम्ही आदर केला पाहिजे। जर 2 दिवसाचे तुम्हाला 8 दिवस करायचे असेल तर जे प्रेमाने दिलेले 2 दिवस आहेत ते सुद्धा आम्ही बंद करण्यासाठी आंदोलन करू। जैन धर्मियांची व्होट बँक जपण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून मांसबंदी लादली जात असल्याची टीका समाजवादी पार्टीने केली आहे। हिंदुस्तान है, भारतवर्ष है, ये कोई जैनिस्तान नहीं है। यदि आपको बंद करना है कि जब आपका ये त्यौहार आया बंद करना है तो आप 365 दिन बंद कीजिए, लेकिन वो जाके जैनिस्तान में बंद कीजिए। हिंदुस्तान में आप नहीं बंद कर सकते। अगर आप ज़्यादा आप लोग करेंगे तो हम भी जो 2 दिन का परमिशन है स्लॉटर हाउस का, उसके खिलाफ भी हम आंदोलन करेंगे। भाजपला जैन व्होट बँक काबीज करायची आहे, तर मराठी व्होट बँक जपण्यासाठी मनसे आणि शिवसेनेची हातघाई सुरू आहे। महापालिका निवडणुका अवघ्या 6 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळेच मांसबंदीच्या वादाला राजकीय फोडणी मिळाली आहे एवढं निश्चित। अमित जोशी आणि सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। दरम्यान मांस विक्री बंदीच्या वादावर मुंबई महानगरपालिकेनं काय खुलासा केलाय ते पाहूया। पर्युषण पर्वात 29 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबरला देवनार कत्तलखाना बंद राहील, मात्र दोन्ही दिवशी मांस विक्रीवर बंदी राहणार नाही। मांस बंदीबाबत चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानं हा खुलासा केला जातोय। तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांस विक्री बंदीचा कोणताही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं स्पष्ट केलंय। मला वाटतं की पर्युषण पर्वाच्या संदर्भात कितीतरी वर्षापासूनची जी परंपरा किंवा जे निर्णय आहे ते आता सुरू असतील। राज्य सरकारने माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री जागेवर असा कोणताही निर्णय केलेला नाही। मागणी एखाद्याने करणं याचा अर्थ सरकारने तसाचा तसा निर्णय घेणं असा होत नाही। सरकार सर्व बाजू ऐकून योग्य क्षणी योग्य निर्णय हा सरकारच्या माध्यमातून होत असतो। या क्षणी आता नवीन निर्णय करण्याच्या साठी सरकारच्या समोर कोणताही प्रस्ताव नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।